वैराग्य लक्षण अनुकूल वेदनियम सुखम, हे तर्कसंग्रहमध्ये व्याख्या केलेलं आहे, सुखाची व्याख्या केलेली आहे. ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाविषयी होणाऱ्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य म्हणतात. वैराग्य कोणाला म्हणतात? सगळे मला काय, पुत्र अनुकूल आहे, स्त्री अनुकूल आहे, धन अनुकूल आहे, बंगला अनुकूल आहे, शेत अनुकूल आहे, देवता अनुकूल आहे, स्वर्ग अनुकूल आहे, ब्रह्मलोक अनुकूल आहे. तर ब्रह्मलोकापर्यंत हे सगळे अनुकूल मानलेल्या या लोकातले सगळे पदार्थ आणि परलोकातले सगळे पदार्थ, त्या पदार्थामुळे होणारे सगळे भोग, या भोगाविषयी हे माझे अनुकूल नाही आहेत, हे माझे प्रतिबंध आहेत, हे माझे वैरी आहेत, यांना त्यागलं पाहिजे अशी जी भावना होते त्याला काय म्हटलं जातं? अशा त्यागाच्या इच्छेस काय म्हणतात? आता 10वां समाधी षटक लक्षणम. काय समाधी षटक लक्षणम? 1 शम, दम, श्रद्धा, उपरम, समाधान आणि तितिक्षा. हे 6 काय म्हटलं जातं? समाधि षटक. समाधि कौन? शम आदि है ना, इसलिए समाधि. और ये कितने 6 हैं, इसलिए षटक मतलब. शम, दम, श्रद्धा, उपरम, समाधान. श्रद्धा समाधान ये महत्व का है. शम, दम, श्रद्धा, समाधान, उपरिति और तितिक्षा है ना. अब हर एक का लक्षण कर रहे हैं. शम मतलब, शमाचा अर्थ काय? पदार्थात प्रतिबंधक अशा स्वाभाविक विषय वासनांचा अंतःकरणात निग्रह करणे या शम म्हणतात. काल झालाय नाही मग पदार्थात प्रतिबंधक अशा स्वाभाविक विषयांच्या ज्या वासना आहेत, तृष्णा आहेत, इच्छा आहेत, त्याच्या अंतःकरणामध्ये त्यांना दाबून टाकणं, निग्रह करणे, याला काय म्हणतात? शम म्हणतात. दम, दम का चक्षुरादि बाहेंद्रियास परमार्थास प्रतिबंधक अशा विषयापासून आवरणे याला दम म्हणतात. दम म्हणजे काय? चक्षु, श्रोत्र, रसना, घ्राण और त्वक, ही जी बाह्य इंद्रिय आहेत, ती बाह्य इंद्रिय, या बाह्य इंद्रियांना आवरण कोणापासून? परमार्थाच्या प्रतिबंधक असणाऱ्या विषयापासून आवरण. बराबर आहे ना? हात पाय वाकडे झालेले असं करणारे सुद्धा काय म्हणत असतं, त्याच्यामध्ये विशिष्ट वयामध्ये आल्यानंतर उर्मी निर्माण व्हायचे. तो पण आपल्या आईला सांगतो, मला एक बायको बघ. चालताही येत नाही, बोलताही येत नाही, उभं राहताना त्रास होतो, पण त्याला काय होते? उर्मी होते. तुम्ही
उपस्थ इंद्रियाला त्याचे विषय द्यायला लागलात, म्हणजेच बायको करून मिलन करायला लागलात की तुमचा परमार्थ होऊ शकत नाही. परमार्थ संपला. ती बायको तुम्हाला परमार्थामध्ये आड येणारच. काही समंजस असतात, दोन्ही मिळून परमार्थ करतात. पण बाकीच्या ठिकाणी पोरं टोरं हे सगळं केल्यानंतर परमार्थामध्ये जेवढा वेळ द्यावा लागतो हा वेळ तुम्ही देऊ शकत नाही. म्हणून काय करावं लागतं, बाह्य इंद्रियांना नको बाबा जाऊ नकोस, बरोबर आहे. खूप खाल्लं तेलकट पुरी बिरी खाल्लीत की ताबडतोब तुम्हाला झोप येते की नाही 1 तासाच्या आत, आहे ना, येतं ना. आणि हे पुरी खाल्ल्यानंतर तुमचा पाठ असेल तर त्या पाठामध्ये तुम्हाला निद्रा येणारच की नाही, आहे ना. ती जीभ सांगते की ती पोरी चांगली आहे, खाऊ दे मला, खाऊ दे मला. तर पुढचा विचार करून जो माणूस काय करतोय, नाही पाठ आहे आणि पाठामध्ये चांगला विषय चाललेला आहे, मला झोप येता कामा नये, म्हणून मी अर्धीच पुरी खाईन, नाहीतर 1 पुरी खाईन किंवा खाणारच नाही. रसनेला सांगेन की नाही, यांच्यामुळे मला झोप येईल, मी जास्त खाणार नाही, मी पाणी पिऊन परत जाईन. किंवा सोमवार, चतुर्थी, गुरुवार, एकादशी या दिवशी आपण स्वेच्छेने काय करत असतो, जिभेचे चोचले पुरवत नसतो. भुकेला सांगत असतो आज मी नाही जेवणार म्हणजे नाही जेवणार म्हणजे नाही जेवणार. किती वरडायचं ते ओरड. याला काय म्हणतात, इंद्रिय दम. चक्षुरा परमार्थाचा प्रतिबंधक अशा विषयापासून चक्षुरादी बाहेंद्रियांना आवरणे याला काय म्हणतात, दम. पाठ करून ठेवा ही लक्ष. श्रद्धा. श्रद्धा तुम्ही जीव आणि ब्रह्माचा ऐक्य ज्या वेदांतामध्ये सांगितलंय तो वेदांत ऐकण्यासाठी आलेला आहेत ना. मग हा वेदांत सांगणार कोण, श्री गुरु. आणि कुठल्या माध्यमाने सांगणार, शास्त्र, बरोबर आहे. तर मग हे जे शास्त्र सांगतायत हे बरोबर आहे, बरोबर आहे. हे जे गुरु सांगतायत ते बरोबर आहे. अशी जी तुमचा विश्वास असतो त्याला काय म्हणतात, श्रद्धा. काय म्हणतात, बरोबर आहे. ब्रह्मा आत्मा ऐक्य विद्येचा उपदेश करणारा कोण, सद्गुरू एक. दुसरे कोण, वेदांत वाक्य. याच्या ठिकाणी असणारा नितांत कर्मठ विश्वासाला काय म्हणतात, श्रद्धा म्हणतात. तो श्याम मानवने काय सांगितलं, या दुसऱ्या कोणी काय सांगितलं, म्हणून आपली मत बदलायला लागली. दाभोळकरांनी काय सांगितलं, अंधश्रद्धावाल्याने काय सांगितलं, म्हणून आपली मत बदलायला लागणारे. लोक परमार्थामध्ये तुम्हाला जाऊ देणार नाही. परमार्थामध्ये विश्वास असला पाहिजे. माझ्या धर्माचे सगळे ग्रंथ बरोबर आहेत. कालमानाप्रमाणे काही गोष्टी करता येणार नसते तर मी करणार नाही, पण माझ्या ग्रंथाचा मी अपमान करणार नाही, माझ्या देवतांचा मी अपमान करणार नाही.
माझ्या तत्वज्ञानाचा मी अपमान करणार नाही. मला जे पटतं ते घेईन, नाही पटत त्यांना हे कर, पण अपमान करणार नाही. लक्षात आलं ना? ही जशी शिकली सवरली माणसं जशा तऱ्हेने अपमान करतात, तशा तऱ्हेने आपण श्रद्धावंताने करायचं नाही. स्वर्ग आहे की नाही? आहे. नरक आहे की नाही? ना आहे. का? आमच्या ग्रंथाने सांगितलेलं आहे. मुसलमान आपल्या धर्मग्रंथावर विश्वास ठेवतो की नाही? मग ख्रिश्चन आपल्या धर्मग्रंथावर विश्वास ठेवतो की नाही? ते काही हे अशा तऱ्हेने करत नाहीत ना, आपल्या धर्मग्रंथाचा विरोध करत नाहीत ना. मग आपण कोण दीडशाने आलेलो आहोत की याच्यावर आपण अविश्वास दाखवावा? किंवा जे कोणी असे आपले धर्मग्रंथ, आपले ऋषी, आपले मुनी यांच्यावर जो कोणी विरोध करणारा असेल त्यांच्याविषयी काय करावं? बोलावं, खूप बोलावं. बोलायला काय हरकत नाही. श्रद्धा आलं ना, विश्वास ठेवावा, कर्मठ विश्वास ठेवायचा. उपरम वेद विहित कर्माची साधने, स्वल्पविराम स्त्री, धन, पुत्राधिक यांचा विधीपूर्वक त्याग करून आणि भोगाना विषयाप्रमाणे नाशक समजून आत्मज्ञानाच्या तीव्र इच्छेने जो गृहादिकांचा त्याग करतो त्यास उपरम आता उपरती म्हणतात. कोणी कोणी उपरतीचा अर्थ थोडक्यात संन्यास असा करतात, है ना? काय काय तो आमच्यामध्ये वेदांत आहे ना, हे वेदांत तत्वज्ञान संपूर्ण सनातन धर्माचा एक भाग आहे. परंतु हे वेदांत तत्वज्ञान कर्मकांडाचा विरोध करता की नाही? करतं की नाही? करतं ना. काय सांगितलंय? वेद विहित कर्माची साधने. दुसरं काय झालंय? स्त्री, नंतर काय? धन, नंतर काय? यांचा विधीपूर्वक त्याग करून. ऐसा नाही मन आलं म्हणून त्यागलं असं नाही, विधीपूर्वक त्याग करून. विधीपूर्वक त्याग म्हणजे संन्यास, विधीपूर्वक त्याग करून. भोगाना काय कर? विषयाप्रमाणे नाशक समजून स्वल्पविराम करून आत्मज्ञानाच्या तीव्र इच्छेने गृहाधिकाचा त्याग केला जातो. त्याला काय म्हणतात? उपरम, उपरती, आणि कोणी लोक म्हणतात संन्यास. तो उपरतीचा अर्थ काय? संन्यास केलेला आहे. पण संन्यास करण्यापेक्षा स्त्री, धन, पुत्राधिकांचा विधीपूर्वक त्याग करून भोगाना विषयाप्रमाणे नाशक मानून आत्मज्ञानाच्या तीव्र इच्छेने जो गृहाधिकांचा त्याग करतो त्याला काय म्हणतात? उपरम. उपरमण म्हटलं विरत हो जाणं. अब समाधान, समाधान कधी होईल? लाल करो. मन चंचल असेल तर तुम्हाला कधीही समाधान मिळणार नाही. काय काय कधीही तुम्हाला समाधान मिळू शकत नाही. अस्वस्थ मन तुम्हाला कधीच शांती देऊ शकत नाही. विक्षिप्त मन तुम्हाला कधीच शांती देऊ शकत नाही. मग मन शांत व्हावं लागतं. नुसतं शांत होऊन चालत नाही, तर एका विशिष्ट ध्येयाला लागलेलं असावं लागतं, एकाग्र असावं लागतं. त्याला काय म्हणतात? बरोबर आहे. भक्ती कशासाठी करायची?
कर्म सत्कर्म कशासाठी करायचं? पापनाशासाठी. मग भक्ती कशासाठी करायचं? मनाची एकाग्रता होण्यासाठी. अनन्य भक्ती, दुसरा कोणी मी मानणार नाही. रामभक्त असेल तो वृंदावनमध्ये जाऊन ही मुरली बिरली बाजूला टाक बाबा, आपणाला मुरलीवाला नाही पाहिजे. तू राम, तू क्या धनुष्य बाण, या बाजूला सीतामाई, या बाजूला लक्ष्मण, समोर हनुमान, अशा तऱ्हेने दर्शन देणार तर डोळे उघडतो, नाही तर डोळेच उघडणार नाही. अनन्य भक्ती काय म्हणायचं? शेवटी काय करते? तो राम, सीता, चौरी ढालणारा लक्ष्मण आणि समोर गदाधारी हनुमान रूपाने समोर दिसल्याबरोबर, बघ मी आलोय, तुला आवडत्या रूपामध्ये आलेलो आहे. आहा हा 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 आहा, ये जो भावना है इसको क्या कहते हैं? अनन्य भक्ती, एकाग्रता है ना. मनाची एकाग्रता झाली असता जी स्थिती प्राप्त होते त्याला समाधान. बस, आता काही नको, दुसरा कोणाची जरुरी नाही आहे मला. काय? एक विठोबाचे नाम, एकट्या विठोबाचं नाम झालं बस, बाकी मला दुसरं काही नको. न करी तपसाधन मुक्तीचे सायास, पुढे काय? जन्मोजन्मी हाची जन्मोजन्मी गोड, भक्तीचा रस, एकाग्रता झालेली. दुसरं कुठलंही मी साधन करणार नाही. मग साधन करणार काय नाही, मला जरूर नाही. मला ह्या भक्तीचा रसच काय करतोय, गोड लागतोय. हाची जन्मोजन्मी गोड, भक्तीचा रस. बराबर आहे ना. एकदा निश्चय झाला, मन एकाग्र झालं, बस मला दुसरं काही नको. तो काय म्हणे, आम्हा प्रेमा उणे ते काही, पंढरीचा राणा साठविला. बरोबर आहे ना. आम्हाला काहीच कमी नाही. काय उण आहे आम्हाला? काय 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 कमी आहे ज्याच्यासाठी आम्ही धडपड करावी, वासना करावी? असं काहीच नाही. आमच्या हृदयामध्ये आम्ही काय केलेलं आहे? पंढरीच्या राणाला साठविला हृदय. तितिक्षा, आमच्या बालपणी आम्हाला 11 वाजता जेवण नाही मिळालं का मला आजही तशीच आहे माझी परिस्थिती. भूक खवळते माझ्या ह्याच्यामध्ये, भयंकर भूक खवळते. आणि लहानपणी त्यावेळेला मी जेवण वाढ ना, मला भूक लागली आहे म्हणून मी रडायचो. किती वाजता भूक लागली, सहन न झाल्यामुळे मी रडायचो. बरोबर आहे. तहान लागली तर अरे पाणी मिळेल पण जरा थांब की. हे मुसलमान लोक सकाळी 4 वाजल्यापासून संध्याकाळला 8 वाजेपर्यंत पाण्याचा एक थेंब देखील तोंडात घालत नाही ना. त्याग आहे ना. याला काय म्हणतात? तितिक्षा. कोणाचं? क्षुधा, तृषा. थंडी आली तर उगाच वरडावरडी करायची नाही. शीत उष्ण आलं तर उगाच वरडावरडी करायची नाही. रोग, पिशाचिकापासून उत्पन्न होणारे दुःख, काय कष्टा वाचून जे सहन करणे त्यात तितिक्षा म्हणतात. कसं? प्रमाण काय सांगतात? वाहिल्या उद्वेग
दुःखची केवळ भोगन ते फळ आहे संचिताचे. तुकाराम ह्याला तितिक्षा म्हणतात. काय उद्वेग करशाल ना, काय उपयोग आहे? दुःखच होऊन जाईल, रडारडीच होणार आहे. त्याच्यापेक्षा शांतपणे सहन करणं तितिक्षा समजली काय? वहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ आहे संचिताचे. आपलं प्रारब्ध आहे ते भोगावं लागेल, टाळू शकत नाही. मग आनंदाने भोग किंवा रडून भोग. मग कसं भोगायचं? आनंदाने भोगायचं. काय आता माझा उपास आहे आज, उपास म्हणून केलं तर ते उपासाचं फळ मिळतं है ना. रोग आला, ताप आला तर तप आहे, मी तप करतोय असं म्हटलं तर तपाचं फळ मिळतं. तुम्ही तपाची भावना केली तरी तुम्हाला फळ मिळणार, आणि तपाची भावना केली नाही, आयहोई करत राहिला तरी तपाचं फळ मिळणार नाही. पण संताप दोन्ही वेळेला होणार, होय की नाही? देहाचा संताप दोन्ही वेळेला होणार. देहाचा जर संताप दोन्ही वेळा आहे तर तपाची भावना करण्यामध्ये काय 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 कमी आहे? कशासाठी करू नये? करावी. फळ आयतं मिळणार आहे ना. कसं तर तपाचं फळ मिळणार नाही. मी तप करतोय म्हणून म्हणावं, माझं तप चाललेलं आहे. तितिक्षापर्यंत आपण आलेलो आहे. समाधी षटकातील प्रत्येक साधनाच्या स्वरूपात किंचित फरक आहे, म्हणून 6 ते समाधी षटक असे एकच साधन मानतात. काय? प्रत्येक साधनाच्या स्वरूपात थोडा थोडा फरक आहे, म्हणून या 6 समाधी षटक असं एकच साधन मानतात. असं नाही मानलं तर काय होईल? ही 6 आणि 3 3 9 साधनं होतील. किती होतील? बराबर आहे ना. क्षमा क्या है? समाधि नहीं, विवेक वैराग्य शम दम समा श्रद्धा उपरम समाधान तितिक्षा ये किती, आणि मुमुक्षुत्व. नाही नाही 9 साधनं होतील. विवेक वैराग्य समाधी 6 आणि मोक्ष अशी 9 साधने होतील. परंतु समाधी षटक एक साधन मानले म्हणजे 4च होतात. मग 9 मानायचं का 4 मानायचं? 4च साधने मानण्याचा श्रेष्ठांचा संप्रदाय आहे. समाधी षटकाला एकात कोंबायचं पिशवीत, बाकीच्या 3 पिशव्या अलग. 4 असे कोण मानतात? पूर्व लोक, जुने लोक मानतात.